बॅलेटवर निवडणूक घ्या अशी मागणी यावेळेला शिष्टमंडळाने केलेली आहे। मुंबईत व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध नसल्यास बॅलेटवर निवडणूक घेण्याची मागणी करण्यात आलेली आहे। याआधी सुद्धा ईव्हीएमवर संशय व्यक्त करत बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या अशी मागणी सतत केली जाते। आजच्या शिष्टमंडळाच्या या निवेदनात सुद्धा हा मुद्दा मांडण्यात आलाय। बॅलेटवर निवडणुका घेण्याचा मुद्दा मांडला तर मुंबईमध्ये जर व्हीव्हीपॅट मशीन्स उपलब्ध नसतील तर मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेटवर घेण्याची मागणी महाविकास आघाडी आणि मनसेच्या शिष्टमंडळाने केली। बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करण्यात आलेली आहे। परदेशातही ज्यांचं आपण कायम अनुकरण करत असतो त्याच परदेशात आजही बॅलेट पेपरवर निवडणूक होते। ईव्हीएमवर शंका व्यक्त केली जाते, मग इकडे भारतात निवडणुका ईव्हीएमवर का असा सवाल अधूनमधून अनेक राजकीय पक्षांकडून व्यक्त केला जातो। मात्र गेल्या काही काळात ज्या पद्धतीने निवडणुकांचे निकाल समोर आले त्यानंतर राहुल गांधी यांनी मोठी मोहीम राबवत निवडणूक मतदार याद्यांमधल्या घोळाचे अनेक पुरावे गोळा केले आणि तेच देशापुढे सादर केले आणि त्यानंतर वातावरण देशभरातलं ढवळून निघालं होतं। निवडणूक आयोगावरच संशय व्यक्त केला जात होता, त्यामुळेच राज्यात सुद्धा अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी म्हणून मतदार याद्यांमधला घोळ शोधण्याचा प्रयत्न केला जातोय। आमदार सांगतो की आम्ही बाहेरून मतदार आणलेत, मात्र तरी कुठली कारवाई होत नाही असं यावेळेला जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे। यापेक्षा मोठा पुरावा काय असू शकतो बोगस मतदानासाठी असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय। काही दिवसांपूर्वीच आमदार विलास भुमरे यांनी जनतेशी संवाद साधताना मी बाहेरून मतदार आणले होते असं स्पष्ट शब्दात म्हटलेलं। तो बाईट सुद्धा आपण साम टीव्हीवर पाहिला होता आणि त्यानंतर हाच एक मोठा पुरावा असू शकत नाही का असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला। कारण या संदर्भात कुठलीही कारवाई अजून तरी निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेली नाही, म्हणूनच अजून कुठला पुरावा तुम्हाला हवा आहे असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला। दुबार मतदार असेल तर त्यांना विचारलं जावं, दुबार मतदार असेल तर त्यांना विचारलं जाईल असं यावेळेला आणखी एक मुद्दा मांडण्यात आलाय। तुम्ही मतदान कुठे करणार असंही विचारण्याचा आयोग सांगतोय। दुबार मतदार असेल तर मग त्यांना विचारलं जाईल असं निवडणूक आयोगाकडून आताच्या बैठकीमध्ये मुद्दा मांडण्यात आलेला आहे। आयोगाच्या भेटीला शिष्टमंडळ दाखल झाल्यानंतर दुबार मतदार जे असतील त्यांना विचारलं जाईल असं, तुम्ही मतदान कुठे करणार असंही विचारण्याचं आयोगानं म्हटलंय। दोन ठिकाणी एकाच मतदाराचं नाव येते असा मुद्दा राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता। त्यावरूनच तुम्ही मतदान कुठे करणार आहात, कारण दोन ठिकाणी तुमची नावं आहेत, त्यामुळेच हा प्रश्न मतदारांना विचारला जाईल असं आयोगानं सांगितलंय। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी जवळ आलेल्या असताना ही सगळे दोष या मतदार याद्यांमधले कसे दूर करता येईल, या त्रुटी कशा दूर करता येईल, हे खरं तर मोठं आव्हान निवडणूक आयोगापुढे सुद्धा असेल। सध्या ही बैठक अजूनही सुरू आहे आणि पुढचे आणखी काही मिनिटं ही बैठक सुरू राहणार आहे, कारण प्रत्येक पक्षाच्या नेत्यांकडून काही महत्त्वाचे मुद्दे, काही महत्त्वाच्या त्रुटी ज्या निवडणूक आयोगाच्या या मतदार याद्यांमध्ये आहेत त्या संदर्भातले उपस्थित केले जात आहेत आणि त्यानंतरच निवडणूक आयोगाकडून सुद्धा या सगळ्या त्रुटी कशा दूर केल्या जातील या संदर्भात या सगळ्या नेत्यांसोबत चर्चा केली जाईल। ज्या वेळेला शिष्टमंडळानं आपलं निवेदन चोक्कलिंगम यांना दिलं त्यावेळेचा हा फोटो सर्वात आधी साम टीव्हीवर उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून हे निवेदन चोक्कलिंगम यांना देण्यात आले आणि एक पक्षाकडून आपापले मुद्दे इथे उपस्थित केले जात आहेत, त्रुटी काय त्यांना जाणवल्यात त्या उपस्थित केल्या जात आहेत आणि निवडणूक आयोग आता या त्रुटी कशा दूर करणार त्या संदर्भातली उत्तरं सुद्धा या शिष्टमंडळाला अपेक्षित आहेत। हरकतीस तुम्ही प्रतिसाद देत नाही असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलेलं आहे। तर एक मोठा काही दिवसांपूर्वीच आमदार विलास भुमरे यांनी मतदार बाहेरून आणल्याचा मुद्दा जनतेसोबत संवाद साधताना उपस्थित केला होता, तर हा सगळ्यात मोठा पुरावा नाही का असा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केलाय। आमच्याकडे पुरावे आहेत अशी माहिती जयंत पाटील यांनी इथे उपस्थित केलेली आहे। हरकतीस तुम्ही प्रतिसाद देत नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हटलंय। दिल्लीत राज्यात आम्ही पत्रव्यवहार केला, मात्र तरी कुठलाही प्रतिसाद निवडणूक आयोगाकडून दिला जात नाही असं जयंत पाटील यांनी तक्रार केली आहे। आता isakal.com आहे
देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.